नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चौथ्या दिवसात. आज आहे गणपती बाप्पाचा चौथा दिवस. गणपती बाप्पा मोरया. तर आज आम्ही अजून काही प्लॅन नाही केलंय कुठे जायचंय काय जायचंय. तुम्ही बघितलं जसं की आता अजूनपर्यंत आम्ही घरातच बसून म्हणजे 3 वाजायला आले तरी घरीच आहोत. आता बघू काय अचानक प्लॅन झाला तर बाहेर निघू कुठेतरी, नाहीतर मग काय संध्याकाळी गेम्स अँड ऑल वगैरे. आज भजन पण आहे आमच्या इथे दुसऱ्या घरात, सर भजन पण दाखवेल भावाच्याच घरात. आणि गाईज असे लोक मध्ये मध्ये येतात म्हणून थोडासा चॉप होतो. सो त्या साठी सॉरी, बट देन टू वी विल बी कंटिन्यूइंग दिस. ओके, हा तर संध्याकाळी भजन होईल तर मी तुम्हाला भजन पण दाखवेन. आणि अजून बघू, अजून काही प्लॅन नाही झालाय दुसरा, तर झाला तर नक्कीच कळेल. हा हे बघायचं डेली ब्लॉग्स काढते. मी लावतो थांब. ए माहिती तू अरे सिरियसली चल आज कोण पण लावतंय? अश्विनी. माझे लावा. अश्विनी हाय बोल. हाय. कशी ब्राऊन कलर लावलेली ती काढून आता ही ब्राऊन. बघा बघा, नेल आर्टिस्ट बघा, आमची नेल आर्टिस्ट. दुसरा पाय समर बंद आहे तो, ऑफिसला असला की बंद असतो तो मोबाईल. ही इज लेफ्टी, देन टू इज ड्रॉइंग. हा बघ केवढा लावते. लावतो. अरे काय हे लावतोय मी, ते एवढं दिलंय ते. नाही चालेल लावतो. थँक्यू. आता आम्ही हौजी खेळत होतो. हौजी खेळता खेळता आम्ही वरती आलो आणि आता आमच्या घरी कोण आलं? हे दोन माझ्या मामाची मुलं, वैदू, वेदांत आणि ही तनू, मावशीची पोरगी, बारक्या मावशीची पोरगी. तर आता हे लोक आलेले आज गणपतीला घरी, तर इथून ते लोक आता जाणार आहेत घरी आणि मग आपण परत जाऊया हौजी खेळायला. ओके, उठव सगळ्यांना, उठव. नाटक प्रतीक नाटक. हे बघ, जीतेजी मरा हुआ इंसान. मेरे आइटम से बात कर रहे हैं. उठा. Boys gang is also ready and we are shooting. आणि गाईज अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, गाणं वगैरे कॉपीराईट होईल म्हणून आम्ही गाणं नाही घेतलंय. बट डोहीवरती घागर हे गाणं तुम्हाला माहीतच असेल, तर आम्ही ते शूट केलं आणि खूप म्हणजे एवढा भारी रिस्पॉन्स होता सगळ्यांचा. अक्षरशः जे माझ्या पाठीमागे उभे ते माझे काका आहेत, तर त्यांनी एवढा वेळ तो व्हिडिओ फक्त रिक्रिएट करण्यासाठी त्यांनी तेवढा वेळ त्या मुलाला त्या टोकोमध्ये घेऊन एवढं ओझं पकडलेलं. इवन हा माझा भाऊ, प्रत्येकाने काय ना काय इन्स्ट्रुमेंट्स घेतलेले, जसे तिथे भेटतील ज्या काय वस्तू सगळ्यांनी उचलल्या आणि प्रत्येकाने एवढा इंटरेस्ट दाखवून ही रील शूट केली. इवन ही रील तुम्ही शिवानी मुंबईकर ह्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा बघू शकता. ही रील खूप प्रचंड व्हायरल झाली आणि सगळ्यांना एवढं भारी वाटलं की प्रत्येकाने म्हणजे मला व्हिडिओ शूट करायला रेस्पॉन्स केला. बोल आणि चांगलं बोले. तिचा चांगल्याचा चिडिया झालाय.
काळोख झालाय तरी पण भजन मस्ट गो ऑन. काळोख लाईट गेल्या सकाळपासून लाईट जाते कंटिन्यू. देन टू कोकणी पिक्चर्स, जस्ट कोकणी एक बार मैंने थोड़ी सी आता ब्लॉग आहे, आता व्हिडिओ नाही आहे. एव्हरीवन इज हॅव्हिंग तम तम पेप्सी मिरिंडा ठंडा हर कोने में हर कोने एक बेटा. बाहेर सगळी पोरं बसलेत आणि मम्मी गर्ल्स आतमध्ये बसलो. आणि आम्ही आता पावभाजी खातोय. आम्हाला भजन आणि आरती संपल्यावर पावभाजी सर्व केली आहे. पावभाजी खाऊन आम्ही जाऊ. तिकडे एक झाकडी चालू आहे आमच्या इथे, त्यांच्या इथे जाऊ. जर गेलो तर, जर नाही गेलो तर काल सारखंच नाईट आउट करणार आणि मग एंड होणार आजचा पण दिवस. तर जसं तुम्ही बघू शकता, जेवून झालं तरी कोणाचीच एनर्जी लो नव्हती. प्रत्येकजण चालू झाला परत डान्स वगैरे करायला, कारण काहीच दिवस उरलेले. एकतर गावी आलेलो काही दिवसांकरता, तर मग तेवढे दिवस पण एन्जॉय करायचं म्हटलं तर सगळे ग्रुपनी नाचणं गाणं, बाप रे बाप, नुसती मजा. तर कायच सांगू, कोकणातली मजा तुम्ही स्वतःहून येऊन अनुभवली तर तुम्हाला ती कळेल. नुसते व्हिडिओ बघून त्याची फिलिंग नाही कळणार तुम्हाला. बघू शकता की आमच्या गावातली मोठी माणसं सुद्धा आली, जे आमचे काका वगैरे ते सगळे, त्यांनी सुद्धा इंटरेस्ट घेतला. कारण बाकी कुठेच हे सगळं काही सेलिब्रेट करत नव्हते आणि आम्ही पुढाकार घेतला की आपण रोज कंटिन्यू काही ना काही फुगड्या झाकडी हे ते खेळायचं. आणि कोकणात तुम्हाला तर माहितीच आहे, बाला डान्स हा नृत्य किती फेमस आहे. तर आम्हाला खूप मजा आली आणि अक्षरशः मला एवढं कॉन्फिडन्स वाटतं आहे की म्हणजे मी हे विसरली नाही आहे अजूनपर्यंत. भले मला 8-10 वर्ष झाली गावाला जाऊन, म्हणजे एवढा मोठा गॅप पडला, पण त्यानंतरसुद्धा गावातलं असल्यासारखंच वाटलं. काहीच नवीन नव्हतं, सगळं एकदम छान. सगळे मिक्सअप होऊन, सगळे लोक, अख्खी आमची भावकी मिक्सअप होऊन सगळा कार्यक्रम आनंदाने मस्त साजरा करत होतो आम्ही. तर तुम्ही बघताय अजूनही रात्रीचे 3-4 वाजेपर्यंत आमची नुसती झाकडी आणि बाला डान्स हेच चालू होतं. पण खूप मजा केली, खूप.
आता जसं की तुम्ही बघितलं झाकडी वाला डान्स अँड ऑल सगळं होऊन झाल्यावर हे झालं आमचं सगळ्या भावा बहिणींचं डान्स परफॉर्मन्स झाल्यानंतर आहे हे लोकांचे ठुमके तर काय ठेक्यात लागत होते बॉस. म्हणजे अक्षरशः चंद्रखाण्यावरती ते लोकांनी जो ताल धरलेला भाई साहब. आणि मंगेश काकांना पण तुम्ही बघू शकता ते सुद्धा म्हणजे असं नाही आहे पण खूप छान डान्सर आहेत. आणि जेवढ्यांदा पण आम्ही गावी येतो तेवढ्यांदा ते स्वतःहून आमच्या पूर्ण महिलांच्या ग्रुपमध्ये एक एनर्जेटिक माणूस आहे जो सगळ्यांना प्रवृत्त करतात. सगळ्यांना फोर्स करतात की यू शुड डान्स वगैरे असं. म्हणजे खूप खरंच छान आहे माणूस मनापासून. आणि ह्या दोघांचं तर काय थांबतच नव्हतं. हे दोघांचं कंटिन्यू डान्स चालूच होता. नुसता लावण्या करतात नुसती लावणी. म्हणजे आमचीही बारी झाली पण आमचं तर कोणी शूट केलंच नाही. तर ह्यांचंच चालू होतं. ह्या लोकांचं शूट करायला मी तर होते. मग काय विषयच नाही. माझं तर शूट कोणी केलं नाही. मीही परफॉर्म केला. इव्हन बाकीच्या माझ्या ज्या बारक्या बहिणी होत्या त्यांनीही परफॉर्म केला. पण यांचं चालूच होतं. हे बघा चालू दे. ह्यांचा डान्स काही संपलाच नाही. तर ह्याच्यानंतर चालू झाले आमच्या फुगड्या. तर त्याही तुम्ही बघा हे कसे खेळली ती माणसं. अनिकेत, पार्थ, सिद्धेश आणि समर 4 जण परफॉर्म करतायत. एक कोणता सॉन्ग आहे? शिंदू आणि समर चंद्रा आधी चंद्रा हे चंद्रावर जायचं नाही आपल्याला खाली इथंच नाचायचं आहे. चलो स्टार्ट. 100 रुपये माझ्याकडून चंद्रेला लागलो. नंतर तू थांब तुझ्या अक्षर मध्ये तू उभा राहा. तू थांब म्हटलं तर बाकीचे सगळे थांबतील. आणि ह्या दोघांना कंपनी म्हणून मनीष आणि अनिकेत हे दोघंही उतरले. दे आर ऑन दी प्लॅटफॉर्म. आणि चौघांनी ज्या अदाकारीने परत जी लावणी सादर केली. शेवटी अनिकेतने स्किप केला. अनिकेत बाहेर गेला आणि हे तिघच करत होते काय ते फुल ऑन फन. सगळ्यांसाठी हे एंटरटेनमेंटचा एक बोलतात ना मेन मुद्दा झालेले. तर जे काही टॉवेल वगैरे घेऊन यांनी जी लावणी सादर केली आहे प्रीतीच्या झुलात झुलवा भाई साहब भारीच मजा केली आम्ही. अक्षरशः लोकांनी सगळ्यांना एंटरटेन केलं. तुम्ही बघू शकता प्रत्येक फॅमिलीज आलेले. प्रत्येक फॅमिली शूट करतायत मजा करतायत. प्रत्येकाने त्यांना असं त्यांच्या वतीने खुशीने मानधन पण दिला. तर सगळेजण खूप मस्त मजा करत होते. आणि हो आमचे अँकर संतोष काका अँकरसुद्धा आमचे भारी होते. कॉमेडी अँड ऑल फुल एकदम जॉली टाईपचे. तर अशीच आम्ही पूर्ण रात्र गाजवली. अरे बायकांना बोलले आणि माणसं झाली. माणसंच करतात. वाव. आणि गाईज अशा प्रकारे मी डान्स केला आणि मला इंजुरी झाली नाही असे होऊच शकत नाही. थोडंसं धक्कामुक्कीमध्ये ओव्हर एक्साइटमेंटमध्ये माझ्याही पायाला लागलं. तुम्ही बघू शकता किती रक्त आलं. चला आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.